यावर्षी वातावरणातल्या बदलाचा खूप परिणाम प्रत्येक विभागामध्ये होतोय. तो विभागवार कमी जास्त होतोय. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता आपण बागेत उभे आहोत. हे जामचं झाड आहे आणि या जामला बाजारात बाकी काही खायला नसल्यामुळे पक्षी खायला लागले. थोडे खूप कमी आले आणि मग त्याच्यामुळे परत झाडाला कळ्या यायला लागल्या, की वातावरणातल्या बदलामुळे झाडाला कन्फ्यूज आहे, की गोंधळात पडलंय झाड, की नक्की काय करू? तिथे सगळी व्यवस्था चांगली असताना सुद्धा असं होतंय, तर जिथे व्यवस्था नसेल तिथे काय झालं असेल? तर हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन निसर्गाचा मूलतः खरा नियम आहे. तर या परिवर्तनामध्ये प्रादेशिक रचनेनुसार तिथे कमी जास्त येणार. तसे मल्टी क्रॉपिंग असेल आणि मल्टी लेयर असेल तर जास्त फायदा होईल. आणि मग हे जे आमच्या झाडाच्या खाली आपण हळद आहे, लिली आहे आणि मग माझं 100% नुकसान होणार नाही. पक्षी येणार, जीवाणू येणार आणि जामही आता हे जामचा प्रकार जो आहे हा हिरवट जाम आहे. पांढरा जाम असतो, लाल जाम असतो. असे वेगळे जाम असतात. 6 प्रकारचे जाम असतात. हे ते जाम यावर्षी कमी पुरवठा असल्यामुळे त्याचा दर जास्त आहे. तर जरूर जाम लावा. सावलीसाठी पण उपयुक्त असतो. पक्ष्यांसाठी खूप उपयुक्त असतो.